मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मवियामध्ये मतभेदाची चर्चा सुरू आहे। मवियाचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल असं राऊत म्हणाले। तर राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो असंही संजय राऊतांनी म्हटलंय। राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर देशामध्ये आत्मविश्वास वाढला असं या ठिकाणी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर मोदी शहांविरोधात ठाकरेंनी सातत्यानं भूमिका मांडली असं म्हणत एक प्रकारे ठाकरे हेच राज्यातील मवियाचे नेतृत्व असल्याचं या ठिकाणी संजय राऊत यांनी संकेत दिले। त्यामुळे मवियामध्ये मात्र नेतृत्व कोण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आता मवियामध्ये मतभेदाची चर्चा सुरू झाली आहे। पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो। पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हते, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्याने कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनले। मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो, त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला। आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना। बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे। तशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे। यांना बहुमताचा पत्ता नाही। प्रत्येकाला 100 जागा लढवायला मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरनं भांडतायत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे, कारण जनता महायुतीच्या बरोबर आहे। लोकसभेत यांना नशिबाने 50,000पेक्षा कमी मताधिक्याने काही जागा निवडून आल्या आणि हे लोक हरभऱ्याच्या झाडावर चढतायत। मी एवढंच सांगेन, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।